हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना. बघा सकाळचं वातावरण कसं आहे. आम्ही मॉर्निंग वॉकसाठी आलेलो आहे. खूप छान वाटतं. आहे ह्या आमटीची तयारी. गूळ बारीक करून ठेवलाय. आता ह्याच्यामध्ये पुरण परतते. बघा आता इथं पुरण मी परतायला घेतलेलं आहे. नंतर आमटीची तयारी चालू आहे. आता पुरण वाटलं की आमटीची फोडणी दिली की भात कुकरला लावला की बाकीचं पटपट करून घ्यायचं. आज गुढीपाडवा विशेष ब्लॉग आहे. कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा. हे बघा आता माझी स्वयंपाकाची तयारी चालली. खूप गडबडच सकाळचा सण असला की खूप गडबडच होती. आज दुकानात मिस्टर थांबलेले आहेत त्याच्यामुळे जरा बाकी सगळं आवरायला वेळ मिळतोय. नंतर ना गुढी उभा करायची, देवदेव पण आहे ते तुम्हाला कळलंच. कंटिन्यू ब्लॉग करा. पालीला गेले होते गेल्या आठवड्यात, त्याचा पण देवदेव करायचा आहे, तो तुम्हाला दिसेल. हे बघा आता आमटी झालेली आहे. कशी छान दिसते बघा. कटाची आमटी तर सगळ्यालाच आवडते. हे बघा आता मी पुरण वाटून घेते. पुरण वाटून झालं आता पोळ्या करायच्या. हे बघा आता आमटीला उकळी आलेली आहे. आता पुरण पण वाटून झालं. हे बघा पोळ्या झाल्या. मी पोळ्या करतानाच व्हिडिओ नाही घेतला, तेवढा वेळच नव्हता. हाय हॅलो नमस्कार. जस्ट माझं सगळं उरकलेलं आहे. बघा आता माझी तयारी सगळी झालेली आहे. माझा मुलगा अजून आंघोळ केली नाही कारण तो खूप आळशी आहे. रविवारची फक्त सुट्टी असते त्यामुळे कंटाळा येतोय. माझी मुलगी हीच मदत करते मला सगळी. आमचा मन्या गप ना. नाही तसलं काय नाही. तसं नाही करायचं. आमचा मन्या बघा पाठच उठून बसतोय. मन्या हे इकडे बघ. पिल्लू का रे? त्याला धरलेला आवडत नाही. हे बघ आता गुढीची पूजा करते मी. गुढी दिसते का बरं दाखव ना. हा हे बघा देवाचं चालू आहे. पालीला गेले होते ते देवाचं करायचं राहिलं होतं. पुरणपोळीचा नैवेद्य लागतो त्यामुळं आम्ही थांबलो होतो 8 दिवस. आता पोळ्याचा नैवेद्य झाला त्यामुळं देव बोलवायचं असते. ती तुमच्यात काय म्हणतात काय माहिती. आम्हाला पालीचा देव आहे. पालीला जाऊन आले होते ते. माझं सगळं आवरलेलं आहे. नैवेद्य झाला, गुढी उभारली, देवाचा पण कार्यक्रम झाला.
पालीला गेले होते गेल्या आठवड्यात. ते आज पुरणपोळी केली. मग आज देवाचं ते बोळवायचं असते, तुमच्यात काय म्हणतात काय माहिती. मला पालीचा खंडोबा आहे.